नवरात्रीत देवीची ओटी कशी भरावी? कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी यापैकी एक उपाय नक्की करा. हिंदू धर्मात गणपती, दिवाळी, गुढीपाडवा, दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे, त्याच्याप्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची मनोभावी सेवा करून 9 दिवस तिच्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो. तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही. तसेच नवरात्रीत दुर्गामाता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासिनींकडून ओटी भरली जाते. ही ओटी स्त्रिया भरतात असं म्हटलं जातं. हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे, यासाठी देवीची ओटी देखील भरली जाते. तुम्ही सुद्धा देवीची ओटी भरणार असाल तर देवीची ओटी कशी भरावी आणि कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी काही उपाय पुढील प्रमाणे जाणून घेऊया. ओटी भरताना सर्वात गरजेची गोष्ट असते ती साडी, नारळ आणि खण. देवीला ओटी भरण्यासाठी काळा किंवा निळा रंग वापरू नका, तर त्याऐवजी लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा या प्रकारची शुभ रंगाची साडी निवडा. लाल, हिरवा आणि पिवळा रंग हा एका स्त्रीसाठी सौभाग्यवती रंग म्हणून जाणला जातो. त्यामुळे देवीची ओटी भरताना त्यात या रंगाची साडी निवडा. एका ताटात साडी ठेवा आणि त्यासोबत खण, नारळ, अखंड सुपारी तसेच हळद, कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, पानाचा विडा आणि खडी साखर देखील ठेवावी. ताटात नारळ ठेवताना नारळाचा शेंडा देवीच्या दिशेने असावा. पानाचा विडा ठेवताना एक गोष्ट लक्षात असावी, त्यात सुपारी आणि तंबाखू नसेल. इत्यादी वस्तूंनी देवीसाठी ओटी तयार होईल. त्यानंतर ती ओटी देवी समोर घेऊन जा आणि देवी समोर उभी राहून तिच्याकडून सुख समृद्धीचा आशीर्वाद मागा आणि तिची ओटी भरायला घ्या. ताटात असलेले सर्व साहित्य म्हणजेच ओटी देवीच्या चरणी अर्पण करा आणि त्यावर तांदूळ वाहा आणि देवीला प्रार्थना करा. 1. नवरात्रीत करा प्रभावी उपाय. आशीर्वादासाठी नवरात्रीच्या 9 दिवसात माता दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी रोज एक गुलाबासोबत एक लवंग अर्पण करा. यामुळे घरातील सर्व संकटे दूर होतात आणि घर सुखी राहते. 2. नकारात्मकता दूर करण्यासाठी. नवरात्रीच्या काळात घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दररोज सकाळी लवंगासोबत कापूर जाळा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते, त्यासोबतच समृद्धी येते आणि घरातील वातावरण शुद्ध होते. 3. सुख वैवाहिक जीवनासाठी. 3 लवंगा लाल कपड्यात बांधून नवरात्रीच्या 8व्या दिवशी दुर्गा मंदिरात दान करा. यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा येतो. यासोबतच अष्टमी तिथीला महागौरीला गुलाबाच्या पाकळ्यांसह लवंग अर्पण करा आणि ती परत आणा. तुमच्या बेडरूम मध्ये ठेवा. वैवाहिक जीवन आनंदी राहील. 4. लग्नातील अडथळ्यांसाठी. जर एखाद्या व्यक्तीच्या विवाहात अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला 2 हळकुंड 4 लवंगासह घ्या आणि तुमची इच्छा सांगा. त्यानंतर दुर्गा मातेच्या मंदिरात अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणारे अडथळे दूर होतील. 5. नोकरीसाठी. एखाद्या व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या अष्टमी तिथीला घराबाहेर पडताना डोक्यावरून एक लवंग 7 वेळा उतरावी आणि ती लवंग देवीच्या फोटो समोर ठेवावी. नोकरीचे योग जुळून येतात. 6. नवरात्रीमध्ये राहू केतूचा अशुभ प्रवाहापासून आराम मिळण्यासाठी दररोज शिवलिंगाला लवंगाची जोडी अर्पण करा. असे केल्याने तुमच्यावर भगवान शिवाची कृपा राहील आणि राहू केतूचा अशुभ प्रभाव कुंडलीतून दूर होईल. 7. नवरात्रीमध्ये दुर्गा मातेला प्रसन्न करण्यासाठी एका पिवळ्या कपड्यात 5 वेलची आणि 5 सुपारी सोबत एक लवंगाची जोडी ठेवा आणि दुर्गेला अर्पण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून हे साहित्य कपड्यांसह तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल आणि देवी दुर्गा प्रसन्न होऊन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवेल. 8. नवरात्रात एक नारळ घ्या, त्याभोवती रक्षासूत्र बांधून कलशाच्या तोंडावर ठेवा किंवा देवीच्या चरणी अर्पण करा. नवरात्र संपल्यानंतर ते नारळ फोडा आणि प्रसाद म्हणून वाटा. नारळाचा प्रसाद घेतल्याने सर्व रोगव्याधी दूर होतील. 9. वाईट स्थिती टाळण्यासाठी नारळ उपाय. नवरात्रीच्या कोणत्याही रात्री एक नारळ घ्या. हे नारळ आपल्या हातात धरा आणि देवीच्या समोर बसा. त्यानंतर खाली दिलेल्या मंत्राचा 108 वेळा जप करा.
शांती कर्मणी सर्वत्र दुःसु प्रदर्शने ग्रह पिदासो जोग्रासो महात्म्य श्रेणुया नवम. यानंतर ग्रहाच्या शांतीसाठी देवीची प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे नारळ वाहत्या पाण्यात अर्पण करावे. 10. पुत्र प्राप्तीसाठी उपाय. नवरात्रीच्या कोणत्याही रात्री पती पत्नीने मिळून देवीला नारळ अर्पण करावा. नारळावर वृक्षासूत्र बांधून पिवळ्या कापडात ठेवून अर्पण करावे. त्यानंतर अपत्य प्राप्तीसाठी प्रार्थना करा. ते संपूर्ण नवरात्रीत देवीच्या समोर राहू द्या. नवरात्री नंतर ते बेडरूम मध्ये ठेवा. 11. तंत्र मंत्राचा प्रभाव दूर करण्यासाठी उपाय. कोरडे खोबरे घ्या. वरून झाकणासारखे थोडे कापून घ्या. त्यात साखर भरून झाकून ठेवा. नंतर हा नारळ झाडाखाली खणून दाबावा. सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळेल. 12. समृद्धीसाठी उपाय. नारळाच्या फळाचा उपयोग प्रत्येक पूजेत सुख समृद्धीसाठी केला जातो. देवीची पूजा नारळाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. नवरात्रीच्या कोणत्याही रात्री ओले नारळ घ्या. ते हातात घेऊन देवीच्या समोर बसा. यानंतर गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय दुर्गा माता, जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरील ऑल बटनवरती क्लिक करा. म्हणजेच असेच येणारे नवनवीन व्हिडिओज आणि नवीन माहिती तुम्हाला आमच्या या चॅनेलवर पाहायला मिळेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.